म्हसवड बाजारात पेटल्या चुली. मान तालुक्यामध्ये सर्वात मोठा आठवडी बाजार हा म्हसवड शहरात भरत असतो. याच आठवडी बाजारात सध्या गॅस टंचाईमुळे भजी विक्रेत्यांना भजी करण्यासाठी अक्षरशः चुली पेटवाव्या लागल्याचं चित्र आहे. सध्या सुरू असलेल्या मध्य आखाती देशातील युद्धाची झळ आता ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला बसू लागली. युद्धाचा परिणाम शेजारील सर्वच देशांवर झाला. आपल्या देशात इंधनाचा तुटवडा जाणवू लागल्यानं शासनानं व्यावसायिक गॅस सिलेंडरचं वितरण बंद केलं. याचा थेट परिणाम छोट्या मोठ्या व्यावसायिकांवर झाल्याचं दिसून येतं. ग्रामीण भागातील आठवडे बाजार हे तेथील अर्थचक्राचं मुख्य साधन आहे. मात्र याच आठवडी बाजारात छोटे व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांवर डोळे चोळण्याची वेळ आली आहे. बाजारात भजी करून त्याची विक्री करणारे अनेक छोटे व्यावसायिक आहेत. या व्यावसायिकांना भजी करण्यासाठी व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं त्यांनी आपल्या व्यवसाय वाचवण्यासाठी आठवडी बाजारातच चुली मांडल्याचं दृश्य पाहायला मिळतंय. या व्यावसायिकांनी आठवडी बाजारातच भजी करण्यासाठी चुली पेटवल्यानं चुलीतून निघणाऱ्या धुरामुळे त्यांच्यावर डोळे चोळण्याची वेळ आली आहे. शासनानं यावर त्वरित उपाययोजना करून छोट्या छोट्या व्यावसायिकांना दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरते. तुम्ही आज बाजारमध्ये लाकडावर आपली भट्टी पेटवून व्यवसाय करत आहात. काय सांगाल, तुम्हाला काय वाटतं या लाकडावर भजी करत आहे तुम्ही? गॅस उपलब्ध नसल्यामुळे आम्हाला आज चुलीवर स्वयंपाक बनवायला लागतंय भजी. त्यामुळे आम्हाला गॅस वगैरे उपलब्ध नाही आहेत आता सध्या तरी, आणि सरपणावर ह्याच्यावर करायला लागतंय. त्याच्यामुळे आजूबाजूला पण कसं प्रदूषण होतं आणि आजूबाजूच्या लोकांना पण त्रास होतोय. आणि आम्हाला लवकरात लवकर गॅस मिळावा हीच विनंती आहे. आज कांदावाल्याची अशी परिस्थिती झालेली आहे. आखाती युद्धाच्या युद्ध चालू असल्यामुळं गॅसचे सिलेंडरची कमतरता असल्यामुळं उद्योगाचे जे LPG सिलेंडर आहे ती काय बंद केल्यामुळं हे आम्हाला इतका त्रास व्हायला लागला आहे की जो चुली वापरावा लागला आहे. जळणाचा पण तोटा आहे. जळण मिळणं नाही, काम फास्ट होत नाही, ग्राहक पळून जाते की लवकर फास्टमध्ये जलद बाजार झाल्यामुळं सगळा तुटवडा झाला आहे. ह्याच्यावर शासनानं काही ना काही तोडगा काढून LPG सिलेंडर देण्याची व्यवस्था करावी. प्रतिनिधी महेश कांबळे, राजयोग 79 न्यूज, म्हसवड.